सगळ्यांचं मी अर्चना आणि मी होपोनोपोनो प्लस EFT हीलर आहे आणि सोबतच काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टूल्स अँड टेक्निक्स माझ्या चॅनलवरती अपलोड होत असतात. तर आज आपण बघणार आहोत की होपोनोपोनो प्रेयर काय आहे किंवा याचा जो 5वा शब्द आहे तो काय आहे. डीपमध्ये थोडी याची माहिती मिळणार आहे. तर तुम्हाला बेसिक होपोनोपोनो काय आहे, त्याच्यामध्ये काय 4 शब्द आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे. मी आधी यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सिम्पल सेंटेन्सेस आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वीच आमचे जे मेंटर्स आहेत त्या मेंटर यांच्या थ्रू मला डॉक्टर जो विटॅली यांच्यामार्फत हा जो 5वा शब्द आहे याच्याविषयी माहिती मिळाली. सो स्वतःला मी खूप ग्रेटफुल किंवा खूप ब्लेसफुल समजते की मला त्यांच्याकडनं डायरेक्ट काय आहे हा शब्द आणि याचा अर्थ काय आहे हे त्यांच्याकडनं फेस टू फेस बघायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं. तर बघूया काय आहे हा 5वा शब्द. जर डॉक्टर जो विटाले असं म्हणतात की आपण जे आहोत की आपण सगळे काय आहोत ते एनर्जी आहोत. प्रत्येकामध्ये त्या सोर्सचा अंश आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये ही जी शक्ती आहे, जो युनिव्हर्सल पॉवर आहे किंवा ज्याला आपण देव म्हणतो, तर प्रत्येकामध्ये देवाचा अंश असतो किंवा आहेच. आपणही असं म्हणतो की देव हा सगळीकडे आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे. तर हे त्यांनी ते सांगितलं आहे की आपल्यामध्ये सुद्धा देवाचा अंश आहे किंवा आपणही युनिव्हर्सचाच एक भाग आहोत. फक्त आपल्याला ते माहीत नसतं, आपण इकडे तिकडे कुठेतरी शोधत असतो. तर हा जो आपल्या आतमध्ये जो आपला आत्मा आहे किंवा जी शक्ती आहे किंवा आपण त्याला म्हणूया जे सुप्त मन असतं, सबकॉन्शियस माइंड असतं, तर याच्यामध्ये खूप सारा डेटा स्टोअर असतो, खूप सारी माहिती याच्यामध्ये साठलेली आहे. हो, आपण म्हणू शकतो की आपले जे पूर्वापारपासून जे काही जन्म आपण घेतलेले आहेत त्या जन्मामध्ये आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत किंवा आपण ह्या जन्मामध्ये काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी किंवा इव्हन जस्ट आत्ता थोड्या वेळापूर्वी जे काही आपण निगेटिव्ह स्टोअर केलेलं आहे, जे काही नकारात्मक आहे, जे आपल्या ग्रोथसाठी व्हॅलिड नाही आहे किंवा चांगलं नाही आहे, ज्याच्यामुळे आपली ग्रोथ थांबते. तर खूप सारा डेटा आपल्या या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर असतो. जो निगेटिव्ह असतो तो डिलीट झालेला नसतो किंवा त्याला आपण डिलीट केलेलं नसतं कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली. तर काय करायचं आहे, तो जो डेटा आहे तो डेटा आपल्याला डिलीट करायचा आहे, परमनंटली डिलीट करायचा आहे. आणि तो असं नाही की एका दिवसात डिलीट होईल किंवा आता स्टोअर झाला किंवा थोडा वेळ चॅटिंग केलं आणि जस्ट तो डिलीट झाला असंही नसतं. तर रोज काही ना काही नवीन नवीन इन्फॉर्मेशन आपण ग्रास्प करत असतो. काही ना काही नवीन आपण म्हणूयात की अडचणी येत असतात किंवा काही प्रॉब्लेम्स होत असतात, काहीतरी घडत असतं आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी निगेटिव्ह दुसऱ्यांविषयी म्हणा, घटनांविषयी म्हणा, काही व्यक्तींविषयी म्हणा, कशाही विषयी आपण काही ना काही निगेटिव्ह स्टोअर करत असतो. अनकॉन्शियसली या गोष्टी आपल्याकडून घडत असतात. काही काही वेळेस आपण जाणून बुजूनही त्या गोष्टी रिपीट करत असतो आणि त्या अजून इंटेन्स होत जातात किंवा आपण म्हणून त्याची तीव्रता खूप वाढत जाते. आणि हा जो डेटा असतो, हा जो स्टोअर डेटा असतो, याला डिलीट करणं खूप गरजेचं असतं. आणि आपण इतरांना काही चुका झाल्या तर त्यांना आपण माफ करत असतो. मोठ्या मनाने आपण त्यांना मनापासूनही माफ करतो. काही काही वेळेस तोंडापुरतं म्हणजे तोंडासमोर माफ करतो आणि आतमध्ये कुठेतरी कळत असतो की नाही, त्यांचं चुकीचंच केलेलं आहे आणि त्याला जस्ट म्हणायचं म्हणून माफ केलं. मग अशा काही गोष्टी असतात. आणि आपल्याकडनं जेव्हा काही चुकतं तर त्यावेळेस आपण स्वतःला माफ करत नसतो. दुसऱ्यांना माफ करणं जितकं इझी असतं त्याहीपेक्षा खूप सारं अवघड असतं स्वतःला माफ करणं. आणि हे स्वतःला माफ न करणं, याच्यामुळेच हे जे ब्लॉकेजेस येत असतात हे आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी स्टोअर होत असतात किंवा आपली जी ग्रोथ असते किंवा आपले जे गोल्स असतात ते गोल आपल्यापर्यंत लवकर पोहोचत नाही किंवा आपले जे मॅनिफेस्टेशन्स असतात ते पटकन आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्यासाठी ही प्रेयर आहे किंवा त्यासाठीच हा 5वा शब्द आहे. तर शब्द काय आहे, याची चॅन्टिंग कशी करायची आहे, केव्हा करायची आहे, हेच आपण बघणार आहोत. आय एम सॉरी जसं आपल्याला माहिती आहे, आपण सॉरी कोणाला म्हणतो की आपण सृष्टीला म्हणू शकतो या देवाला म्हणू शकतो किंवा आपण स्वतःलाही, आपल्या ज्या सोल आहे त्यालाही आपण म्हणतो आय एम सॉरी. जे काही माझ्याकडनं चुकीचं झालेलं असेल त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. माझ्यातून जे काही कळत नकळत घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी तू मला माफ कर किंवा मी स्वतःला माफ करते. थँक्यू, तू मला माफ केलं त्यासाठी तुझे मनापासून आभार. आणि याच्याबद्दल आपण काय करतो, आपण त्याला म्हणत असतो आय लव्ह यू. आणि त्याच्यानंतरचा 5वा जो शब्द आहे हे झाले क्लीन करण्यासाठी. पण 5वा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो शब्द डॉक्टर जो वेटाले यांनी असं सांगितलं आहे की तो इंग्लिशमध्ये जर बघायला गेलं की त्याला असं म्हणतात की आय फॉरगिव्स माय सेल्फ. आय फॉरगिव्स माय सेल्फ याला जर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं किंवा याचं भाषांतर केलं तर ते असं होतं की मी स्वतःला माफ करतो.
बट त्यांनी असं सांगितलं की हा आय जो आहे, इथे आय आपण मराठीत करायला गेलं तर आयला आपण म्हणतो मी स्वतः, बट इथे हा जो आय आहे याच्यावरती त्यांनी जरा भर दिलेला आहे की हा आय कोण आहे. तर हा जो आय आहे, आय फॉरगिव्स माय सेल्फ या शब्दामधला, तर तो आय आहे आपल्यामध्ये जी काही दैवीय शक्ती आहे किंवा आपण जे म्हणतो की आपण सोर्स आहोत, त्या सोर्सचा आपण एक छोटासा पार्ट आहोत. तर तो जो काही सोर्स आहे माझ्यामधला किंवा जी शक्ती आहे किंवा जो आपण म्हणूया सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण म्हणतो ना पॉवर असतो, तर तो जो आय आहे, जो माझ्यामधला जो देवीपणा आहे तो आहे किंवा माझ्यामध्ये जी देवता आहे त्याला आपण आय म्हटलेलं आहे. की देव आणि आपण तर एकच आहोत, तर त्याला मी आय म्हटलेलं आहे की आय फॉरगिव्स माय सेल्फ. तो जो भाग आहे तो मला स्वतःला तो काय करत आहे, माफ करत आहे. इन शॉर्ट मराठीत म्हणायला गेलं की ही जी दैवीय शक्ती आहे किंवा हा जो देव आहे याने मला माफ केलेलं आहे. आय फॉरगिव्स माय सेल्फ, त्या देवाने मला माफ केलेलं आहे. माझ्यामध्ये जो देव आहे त्याने मला माफ केलेलं आहे. जे काही माझ्याकडून झालेलं आहे, ती जी शक्ती आहे ती कधीही आपल्याला जज करत नाही, ती कधीही आपल्याला क्रिटिसाइज करत नाही. आपण चांगलं वागू वाईट वागू, आपण चांगलं बोलू वाईट बोलू, काहीही करू आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपले थॉट्स चालू असतात. तर ती जी शक्ती आहे, जी आपल्यामध्ये आहे, जो देवीय भाग आहे, तर ती आपल्याला कधीही जज करत नाही, आपल्याला कधीही क्रिटिसाइज करत नाही, आपल्याला कधीही ते निगेटिव्ह म्हणत नाही. तर त्याच्यात काहीही केलं तरी तर त्याच्या बदल्यात आपल्यावरती तो फक्त आणि फक्त प्रेमाचा वर्षाव करत असतो. जो विटाले असं म्हणतात की आपण फक्त एक प्रेम आहोत आणि आपण ते प्रेमाने जगायला आलेलो आहोत. काय नाही आहे आपल्याकडे प्रत्येक गोष्ट त्यांनी दिलेली आहे. आपण डोळ्याने बघू शकतो, कानाने ऐकू शकतो, स्किनने फील करू शकतो, तोंडाने बोलू शकतो, अन्न ग्रहण करू शकतो. अशी कुठली वस्तू आहे जी त्याने आपल्याला देण्यासाठी कमतरता निर्माण केलेली आहे? तर कुठलीच नाही. कमतरता जी असते ती आपल्या मनाने आपण निर्माण केलेली असते. इवन आपल्याला जे काही दिलेलं आहे, आपल्याला जेवढ्या गरजा आहेत त्या गरजांपेक्षा त्या शक्तीने, त्या देवाने आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिलेलं आहे. कारण आपण स्वतःच काय आहोत, यू आर द लव, तुम्ही स्वतः एक प्रेम आहात. आणि तो जो गॉड आहे, जो देव आहे, जी देवता आहे, जे काही तुम्ही नाव देत असाल त्याचं तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि त्याने तुम्हाला माफ केलेलं आहे. जे काही तुमच्याकडून झालेलं आहे तो तुम्हाला त्यासाठी जज करत नाही. किती छोटा मोठा गुन्हा असो, चुका असो, काहीही निगेटिव्ह असो, तर तो तुम्हाला कधीही जज करत नाही. ओनली लव्ज यू. त्यामुळे काय करायचं आहे की तो तुम्हाला माफ करत आहे. आय फॉरगिव्स माय सेल्फ. त्याच्यामध्ये आय म्हणजे काय आहे, फॉरगिव्स म्हणजे काय आहे आणि माय सेल्फ म्हणजे काय आहे हेही मी आता सांगितलेलं आहे. तर ही आहे 5वी फ्रेज. तर याला आपण चॅन्ट कसं करू शकतो आपण? जस्ट याला जे आपले 4 शब्द आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, याच्यापुढे आपण आय फॉरगिव्स माय सेल्फ असं जोडून रोज 108 वेळेस याची आपण चॅन्टिंग करू शकतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्स माय सेल्फ. अशी आपण दिवसातून 2 टाईम, जसं होपनोपनो बेसिक होपनोपनो आपण चॅन्टिंग करत होतो त्याप्रमाणे आपण याला दिवसातून 2 वेळेस चॅन्टिंग करू शकतो. किंवा हा एक शब्दसुद्धा खूप पॉवरफुल आहे आपली लाईफ चेंज करण्यासाठी. तर फक्त हा 5वा शब्द जरी आपण रोज चॅन्ट केला 108 वेळेस सकाळी संध्याकाळी, आय फॉरगिव्स माय सेल्फ किंवा 108 कसे मोजायचे असं जर डाऊट येत असेल की 108 वेळेसच का झालं पाहिजे, तर काहीही प्रॉब्लेम नसतो तिथे. तुम्ही घड्याळ लावू शकता, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, जेवढा वेळ आपल्याकडे अवेलेबल असेल त्या वेळामध्ये आपण फक्त म्हणू शकतो किंवा या शब्दांची आपण चॅन्टिंग करू शकतो. आय फॉरगिव्स माय सेल्फ. एवढंही शक्य होत नसेल तर जे काही काम करत असतो आपण, तर प्रत्येक वेळेस आपण स्वतःला जरी म्हणू शकतो आय फॉरगिव्स माय सेल्फ. जस्ट त्याला आठवायचं आणि म्हणायचं आय फॉरगिव्स माय सेल्फ. आय होप तुम्हाला आता ही जी 5वी फ्रेज आहे ही काय आहे ही डिटेलमध्ये कळालेली असेल. मी माझे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की मी तुम्हाला छानपैकी स्पष्ट करून सांगू मराठी भाषेमध्ये. मी हिंदीमध्ये ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये थोडा प्रॉब्लेम होत असेल तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी आय बटनमध्ये त्याचीही लिंक टाकलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इतरांसोबतही शेअर करायचं आहे. धन्यवाद.